कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा आकडा हा 90,000 कोटींच्या घरात पोहोचल्याचा आरोप करण्यात येतोय। याच संदर्भात कंत्राटदार 3 दिवसांपासून आंदोलन करतात। संतापलेल्या कंत्राटदारांनी अखेर राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। नाशिकमधल्या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणेंनी। पाहूयात। नाशिकमध्ये शासकीय कंत्राटदारांनी आज सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलेली आहे। थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारावरच सरकारची ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर हे सर्व नाशिकचे कंत्राटदार आंदोलन करत आहेत। त्यांची कोट्यावधी रुपयांची बिलं थकलेली आहेत आणि ती बिलं मिळावी यासाठी खरं तर या सगळ्या कंत्राटदारांकडून हे सगळं आंदोलन केलं जातं आहे आणि त्यासाठीच आज थेट सरकारची या ठिकाणी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध या सगळ्या कंत्राटदारांकडून केला जातोय। आज थेट सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलेली आहे। किती पैसे थकलेले आहेत, काय नेमकी भूमिका आहे? महाराष्ट्र 90,000 कोटी रुपयांची बिलं प्रलंबित आहे। मात्र शासनाला आता अशी सांगण्याची वेळ आलेली आहे की तुमची अंत्ययात्रा आत्ता काढतोय, पण आमची अंत्ययात्रा पूर्वीच निघालेली आहे। म्हणजे अक्षरशः घरांना बँका सीज करताय, अकाउंट सीज करताय, अकाउंट NPA झालेले आहे आणि जी यंत्रसामुग्री आहे ती त्यांनी जप्त केलेली आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।